नैनं छंदन्ति शस्त्राणि नैनं दाहती पावक न चैनं क्लेदन कापू न शोषयती मारुतः. आत्मा कधी मरत नाही, अमर राहतो. या जवानाचं देशासाठी कामी येणं, हा जवान म्हणजे एक देशभक्तीचं जिवंत उदाहरण. हरिदास मधुकर कापसे यांचा जन्मच हा 15 ऑगस्ट रोजीचा, म्हणजे जन्मतःच देशभक्ती त्यांच्या नावाला आली आणि देशाच्या सर्वोच्च क्रियामध्ये कार्य करत असताना गोष्टी घटना आपल्या बाहेरील देशासोबत घडत असतात. हे कार्य करत असताना त्यांना उत्तराखंड सरकारने सर्वोच्च पदाचं मानकरी म्हणून सुद्धा भूषवलेलं आहे. ते सर्वसामान्य माजी सैनिक नसून ते एक कमांडो विमानातून अनेक वेळास त्यांनी म्हणजे जम्पिंग करून देशासाठी सर्वोच्च कार्य कसं करता येईल असं प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं. आणि म्हणूनच ते देशाच्या कॉन्फिडेन्शियल अनेक गतिविधीमध्ये एक्सरसाइज मध्ये लिप्त होते. आणि आज त्यांचा मुलीचा वाढदिवस होता. मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही बातमी कळते. खरं पाहताना 9 ऑगस्ट हा क्रांती दिन ते 15 ऑगस्ट हेच एक देशभक्तीचं वातावरण सर्व देशभरामध्ये राहतं. आणि याच देशभक्ती वातावरणामध्ये या सैनिकाचं जाणं, देशाचं सर्वोच्च बलिदान आणि या सैनिकांनी जे बलिदान या देशासाठी दिलं ते कधी व्यर्थ जाणार नाही. आणि या भारत मातेच्या वीर सुपुत्राला सर्व सैनिक मित्रांकडून, सर्व त्रिदल सैनिक संघटना व सर्व समाज बांधवांकडून विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.